त्याचप्रमाणे इकडे माझ्या ज्यूसच्या सगळ्या बॉटल आहे. हे छोटे छोटे पाऊच किंवा कंपार्टमेंट आहे की ज्यामध्ये अशा मी छोट्या वस्तू ठेवते. इथे माझे सगळे मसाले आले. अशा पद्धतीने काम फत्ते झालेलं आहे. बाजार हाटला जाणे हे माझं आवडीचं काम आणि तिथे कॅरी बॅग न मागणं हे माझं आद्य कर्तव्य. आजही भरपूर भाजीपाला आणलाय. मीनाबाई आणि संगीता यांची नेहमीच माझ्यावर कृपादृष्टी असते. तोपर्यंत फळबागेमधून छान हिरवागार ताजा ताजा कढीपत्ता तोडून आणलेला कढीपत्ता स्वच्छ धुवून मी निथरट ठेवला. त्यानंतर लसूण, कांदा, बटाटा त्यांच्या जागेवर ठेवले. फ्रीजही छान साफ करून घेतला. नेहमीप्रमाणे फळभाज्या आम्ही ह्या स्वच्छ धुवून निथरून या वेगवेगळ्या कापडी पाऊचमध्ये ठेवत असते. बाकीचाही भाजीपाला वेगवेगळ्या कंटेनरमध्ये ठेवला. माझ्याकडे एक कंटेनर आहे ज्यामध्ये 4 कप्पे आहे. त्यामध्ये मी मिरच्या, कोथिंबीर, आलं आणि कढीपत्ता ठेवते, जेणेकरून काम करताना मला एकाच वेळी ह्या 4ही जिन्नसा काढता येतात. आठवडाभराचा असा सगळा भाजीपाला मी एकाच दिवशी आणून एकाच दिवशी सगळं फ्रीज आवरून घेत असते. जसं की मेथी निवडून ठेवणं, घेवडा कापून ठेवणं. त्याचप्रमाणे मी डेअरी पण एकत्र आणून ठेवते. बटर, चीज क्यूब, पनीर हे सगळं मी अशा पद्धतीने रचून घेतलं. अंडेही त्याच दिवशी आणून घेतले. अशा पद्धतीने सगळं फ्रीज माझं एका दिवसात आवरून झालेलं आहे. पहिल्या कप्प्यामध्ये मी माझं सगळं अन्न ठेवते. दुसऱ्या कप्प्यामध्ये दुग्धजन्य पदार्थ असतात आणि तिसऱ्या कप्प्यापासून तर पहिल्या ड्रॉवरपर्यंत सगळा भाजीपाला असतो. सगळ्यात खाली मी फळं ठेवते. फ्रोझनमध्ये आईस्क्रीम, चिकन हे माझे आईस पॅक. त्याचप्रमाणे इकडे माझ्या ज्यूसच्या सगळ्या बॉटल आहे. हे छोटे छोटे पाऊच किंवा कंपार्टमेंट आहे की ज्यामध्ये अशा मी छोट्या वस्तू ठेवते. इथे माझे सगळे मसाले आले. अशा पद्धतीने काम फत्ते झालेलं आहे.